गुड आफ्टरनून ऑल द स्टुडंट. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 ह्याच्यामधला जो आपला चॅप्टर चालू आहे तो आहे कॉटन. कॉटन म्हणजे कापूस. तर कापसा संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तर आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या त्याच्यामधल्या. आता जे आपल्याला क्रॉप सायन्सच्या कॉटन, तर कॉटनमधला म्हणजे कापसाबद्दल जर आपल्याला जी माहिती घ्यायची, तर कापूस ॲक्च्युली नगदी पीक आहे. तर कापसाबद्दल जी माहिती घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे की सोविंग मेथड्स, म्हणजे याचा अर्थ आहे की पेरणी करण्याच्या पद्धती, सोविंग मेथड्स. तर बघा की पेरणीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे की बघा की सोविंग मेथड्समध्ये पेरणीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. तर ते आहेत ड्रिलिंग, डिबलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग. ड्रिलिंग, डिबलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग. तर बघा त्याच्यामध्ये काय म्हणते की एक नंबरला आहे ड्रिलिंग. द ड्रिलिंग मेथड ऑफ सोविंग. तर आपण बघितले की 11वीच्या पेरणीच्या पद्धतीच्या त्या संदर्भात आपण माहिती घेतली होती. तर त्याच्यामध्ये बघितले की आपल्या कोणकोणत्या पेरणीच्या पद्धती आहेत. तर ड्रिलिंग, डिबलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग अशा वेगवेगळ्या 3 पेरणीच्या पद्धती आहेत. तर 3 पद्धतींनी कापसाची पेरणी केली जाते. एक नंबरला आहे ड्रिलिंग. तर ड्रिलिंग म्हणजे काय म्हणले बघा की जनरली ड्रिलिंग मेथड्स यूज्ड फॉर सोविंग देसी व्हरायटीज अँड रेनफेड क्रॉप ऑफ कॉटन. तर ज्या की देसी व्हरायटीज आहेत ज्या आपण पारंपरिकरित्या आपण ज्या व्हरायटीचा वापर करतो, अशा व्हरायटीचा पेरणी करताना ड्रिलिंग या मेथडचा वापर केला जातो किंवा या पद्धतीचा वापर केला जातो. रेनफेड क्रॉप म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपलं जे पीक आहे ते पीक पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती येतं त्याला रेनफेड क्रॉप असं म्हटलं जातं. तर बघा की ड्रिलिंग मेथड जे आहे त्या मेथड्समध्ये, त्या पद्धतीमध्ये काय केलं जातं की ही जी ही जी पेरणीची पद्धत आहे ही जनरली म्हणजे सामान्यतः देसी व्हरायटी म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या पारंपरिक व्हरायटीज आणि त्याच्यासोबत रेनफेड क्रॉप म्हणजे जे क्रॉप जे की पावसाच्या पाण्यावर येतं अशा पिकाच्या बाबतीमध्ये ड्रिलिंग मेथडचा वापर केला जातो. 2 or 3 टायर्स सीड ड्रिल्स इज युज्ड फॉर सोविंग. तर बघा की ड्रिलिंग मेथडमध्ये काय, तर पेरणी यंत्र असतं त्याला सीड ड्रिल असं म्हटलं जातं. तर सीड ड्रिलच्या साहाय्याने ह्यामध्ये या ठिकाणी आपण पेरणी केली जाते. सीड ड्रिलच्या साहाय्याने या ठिकाणी पेरणी केली जाते. द सीड इज सोन शॅलो व डेप्थ अप 2 सेंटीमीटर्स. तर या ठिकाणी काय केलं जातं बघा की अशा पद्धतीमधून ज्यावेळेस बियाणांची पेरणी केली जाते त्यावेळेस 2 सेंटीमीटर खोलवर इतपत या ठिकाणी त्याची पेरणी केली जाते. 2 सेंटीमीटर खोल. आफ्टर ड्रिलिंग द सीड इज कवर्ड बाय ऑपरेटिंग इनवर्ट हॅरो और बुश प्लांट. तर काय केलं जातं बघा की आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की आपण ज्यावेळेस पेरणी केली जाते तर एकदा पेरणी केली तर पेरणी किती आहे, समजा 2 सेंटीमीटर त्या सीड ड्रिलच्या साहाय्याने किंवा पेरणी यंत्रणाच्या साहाय्याने ज्यावेळेस पेरणी केली जाते त्याच्यामध्ये जवळजवळ 2 सेंटीमीटर आतमध्ये खोलवर या ठिकाणी बियाणे सोडले जातात. आणि एकदा बियाणे सोडले तर बियाणे सोडल्यानंतर त्याच्या पाठीमागं एक असं इन्स्ट्रुमेंट, असं स्ट्रक्चर असतं, अशी रचना असते की त्या रचनेमधून आपण काय केलं जातं की ती जी बियाणं आहे ते बियाणं पूर्णपणे झाकली जातात. तर काय म्हटलं, आफ्टर ड्रिलिंग द सीड इज कवर्ड बाय ऑपरेटिंग इनवर्ट हॅरो. तर तो जो सीड ड्रिल असतो तो या ठिकाणी पुन्हा इन्वर्ट केला जातो किंवा तो उलटा फिरवून त्या ठिकाणी तिथे ते एका पूर्णपणे मुजवून घेतलं जातं. तर ते आहे ड्रिलिंग मेथड ऑफ सोविंग. तर दुसरं आहे बघा त्याच्यामध्येच एक काही विशेष इन्फॉर्मेशन दिले तर ते आहे ड्राय सोविंग. तर ड्राय सोविंग या ठिकाणी ड्राय सोविंग असा शब्द आहे आपल्याला दिसून येत नाही, त्यालाच धूळ पेरणी असं म्हटलं जातं. ड्राय सोविंगलाच धूळ पेरणी म्हणतात. तर काय म्हणले बघायचं की समटाइम्स द फार्मर सो द सीड इन अ ड्राय सॉइल बिफोर ऑनसेट ऑफ मान्सून इन ऑर्डर टू कॅच द फुल मान्सून सीझन नोन ॲज धूळ पेरणी. तर बघा धूळ पेरणी म्हणजे काय की बऱ्याच ठिकाणी आपण पेरणी ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला वापसा आल्याशिवाय आपण या ठिकाणी पेरणी करत नसतो. पण बऱ्याच ठिकाणी असंही केलं जातं की वापसा न येता सुद्धा जिथं पेरणी केली जाते त्याला धूळ पेरणी म्हटलं जातं. तर बघा म्हणजे काय केलं जातं की जे शेतकरी आहेत ते शेतकरी काय करतात की पाऊस न येताच, वापसा न येताच ते पेरणी करून टाकतात. तर ह्या पेरणीला धूळ पेरणी म्हणायचं. तर कशासाठी आपण ती धूळ पेरणी केली जाते की आपणाला फुल मान्सून म्हणजे पावसाचा जो सीझन आहे तो पूर्णपणे आपणाला सापडावा किंवा पूर्णपणे तो सीझन आपल्याला मिळावा ह्याच्यासाठी धूळ पेरणी केली जाते. दिस टाईप ऑफ सोविंग इज डन इन मे और फर्स्ट वीक ऑफ जून. तर अशा पद्धतीची जी पेरणी आहे ही पेरणी करताना कधी केली जाईल तर मेमध्ये. ही जी पेरणी आहे ती मेमध्ये किंवा
जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अशा पद्धतीची धूळ पेरणी केली जाते. मेमध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धूळ पेरणी केली जाते. याच्यानंतर बघा त्याच्यानंतर जी नेक्स्ट मेथड ऑफ सोविंग आहे, पुढची जी मेथड ऑफ सोविंग आहे, पेरणीची पद्धत आहे, त्याला म्हटलं जातं डिबलिंग. तर डिबलिंग म्हणजे काय बघा, की ज्या ठिकाणी बियाणं टोचली जातात, त्याला डिबलिंग म्हटलं जातं किंवा डिबलिंग मेथड ऑफ सोविंग. तर काय बघा त्याच्यामध्ये काय म्हणलंय, दिस मेथड इज युज्ड फॉर सोविंग अमेरिकन व्हरायटीज अँड इरिगेटेड क्रॉप ऑफ कॉटन. तर आपण बघा की कापसामधल्या आपण जे वेगवेगळ्या व्हरायटीज बघितल्या, त्यावेळेस आपल्या देसी व्हरायटीज, त्याच्यानंतर अमेरिकन व्हरायटीज, तर आपण ह्या वेगवेगळ्या व्हरायटी बघितल्या. तर ही जी व्हरायटी आहे डिबलिंग, तर ही स्पेशली अमेरिकन क्रॉप व्हरायटीजसाठी ह्या डिबलिंग या नावाच्या मेथडचा, या पद्धतीचा वापर केला जातो. कुठल्या? डिबलिंग मेथड ऑफ सोईंग. त्याच्यामध्ये काय केले जातात की बियाणं टोचली जातात. अंडर इरिगेटेड कंडिशन 2 seeds आर डिव्हर्ड ऑन अ शोल्डर ऑफ रिजेस. तर काय केलं जातं बघा ह्याच्यामध्ये की इरिगेटेड म्हणजे काय, की ज्या ठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध आहे आणि आपण त्या पिकांना पाणी देऊ शकतो, अशी जिथं परिस्थिती असते त्याला इरिगेटेड कंडिशन असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि आपण त्या पाण्याच्या साठ्याचा वापर आपण पिकांना पाणी द्यायला करतो, त्याला डिबलिंग मेथड ऑफ सोविंग असं म्हटलं जातं. अंडर इरिगेटेड कंडिशन 2 seeds आर डिव्हिड ऑन द शोल्डर्स ऑफ द रिजेस. तर बघा त्या सऱ्या ज्या असतात, त्या सऱ्याच्या ह्याच्यामध्ये काय केलं जातं की आपण दोन बियाणं असं टोचत असतो, त्याला डिबलिंग असं म्हटलं जातं. फॉर अमेरिकन व्हरायटीज आफ्टर लँड प्रिपरेशन, लँड इज मार्क्ड विथ द हेल्प ऑफ मार्कर फ्रॉम बोथ द डायरेक्शन बाय किपिंग स्पेसिफिक डिस्टन्स डिपेंड अपॉन द व्हरायटी. तर काय केलं जातं बघा डिबलिंग मेथड्समध्ये काय केलं जातं, आपण लास्ट इयरला शिकलेलोच आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की पहिल्यांदा जे आपल्याला टोचायचं आहे, जिथं बियाणं टोचायचे आहेत, तर आपण मार्करच्या साहाय्याने या ठिकाणी तिथं आधी खुणा केले जातात. का खुणा करायच्या? का तर त्या 2 वळ्यांमधलं, 2 सऱ्यांमधलं, तसेच 2 पिकाच्या रोपांमधलं जे अंतर आहे, ते अंतर या ठिकाणी योग्य तऱ्हेने राखलं जावं म्हणून आपण पहिल्यांदा त्या साऱ्या मार्क करून ठेवल्या जातात. एकदा मार्क साऱ्या झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी ते बियाणे टोचत असतो. आफ्टर इच क्रॉस पॉईंट 2 seeds आर डिबल्ड. तर काय केलं जातं बघा की आपण मार्क केलं जातं, म्हणजे या ठिकाणी असं म्हणा की गुणले मार्क, क्रॉस मार्किंग ज्याला आपण म्हणतो. तर जिथे ठिकाणी क्रॉस मार्किंग केलं जातं आणि एकदा क्रॉस मार्किंग झालं तर काय केलं जातं की एका ठिकाणी दोन बिया अशा ठिकाणी टोचल्या जातात. ॲट इच क्रॉस पॉईंट 2 seeds आर डिबल्ड. तर एका ठिकाणी 2 seeds किंवा 2 बियाणं या ठिकाणी टोचले जातात. द डेप्थ ऑफ सोविंग इज 5 to 6 सेंटीमीटर. तर ते बघा, तर ज्या बियाणं टोचले जातात तर त्याची डेप्थ, त्याची खोली कितपत असेल, 5 ते 6 सेंटीमीटर. त्याची जी खोली आहे ती किती असेल, 5 ते 6 सेंटीमीटर एवढी खोली असेल. द डेप्थ ऑफ सोविंग इज 5 to 6 सेंटीमीटर. दिस मेथड्स गिव्स युनिफॉर्म स्टँड अँड फॅसिलिटीज इंटरकल्चर ऑपरेशन फ्रॉम द बोथ द डायरेक्शन. तर काय होत असतं ह्याच्यामध्ये, ह्या मेथड्समुळे तर काय करत असते, दिस मेथड गिव्स युनिफॉर्म क्रॉप. तर जी पिकं आहेत ते पिकांची या ठिकाणी जी उंची असेल त्याच्यामध्ये एक सातत्यपणा किंवा युनिफॉर्मिलिटी येते. त्याच्यामुळे काय होत असतं की एक युनिफॉर्मनेस असेल किंवा सातत्यपणा येते असेल. त्याच्यानंतरच फॅसिलिट इंटरकल्टिवेशन ऑपरेशन. तर काय होत असतं या ठिकाणी आपण आंतरमशागत, पिकांमध्ये जी आंतरमशागत केली जाते त्या आंतरमशागतसुद्धा योग्य पद्धतीने केली जाते या डिबलिंग मेथड्समुळे. दिस मेथड्स इज लोकली नोन ॲज चौफुली मेथड्स. तर बघा ह्याला लोकलमध्ये आपल्या ज्या देशी जी भाषा आहे त्याच्यामध्ये आपण त्याला चौफुली या ठिकाणी या नावाने सुद्धा आपण त्याला ओळखत असतो. तर बघा डिबलिंग मेथड ऑफ सोविंग. तर डिबलिंग जी मेथड आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, बियाणे टोचली जातात. तर काय केलं जातं की ज्या सऱ्या आहेत त्या सऱ्यांवरती या ठिकाणी मार्किंग केलं जातं, खुणा केल्या जातात आणि त्या खुणा करून आपण बियाणे टोचली जातात, त्याला डिबलिंग मेथड ऑफ सोविंग असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड एज अ डिबलिंग मेथड ऑफ सोविंग.
त्याच्यानंतर थर्ड मेथड, तिसरी जी आहे, तिसरी जी पेरणीची पद्धत आहे ती आहे ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग, तर मी बघा आपल्याला सांगितलं की ट्रान्सप्लांटिंग या शब्दाचा अर्थ काय असतो. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय बघा, सम फार्मर सो द सीड्स इन अ प्लॅस्टिक बॅग इन अ मंथ ऑफ मे. तर बऱ्याच वेळेस काय करतात की बरेचसे शेतकरी काय करतात की ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय की समजा आपण कोणत्याही ठिकाणी किंवा शक्यतो नर्सरीमध्ये आपण या ठिकाणी त्याची लागवड करतो, बियाणं टोचून ठेवतो आणि एका ठराविक दिवसानंतर ज्यावेळेस ते बियाणं उगवून येतील किंवा ज्यावेळेस त्या बियाणांची किंवा पिकांची एक ठराविक साईज होईल, ठराविक उंची होईल त्या रोपांची, त्यावेळेस ती रोपं तिथून काढून या ठिकाणी ट्रान्सप्लांट म्हणजे फील्डमध्ये या ठिकाणी पेरली जातात, त्याला ट्रान्सप्लांटिंग म्हटलं जातं. तर काय म्हणते बघा, सम फार्मर सो द सीड इन अ प्लॅस्टिक बॅग इन अ मंथ ऑफ मे. तर काय करतात बरीचशी शेतकरी आहेत ही मे महिन्यामध्ये ही जी बियाणं असतात ती बियाणं पेरून ठेवतात प्लॅस्टिक बॅगमध्ये. वॉटर इज गिवन बाय वॉटरिंग कॅन. ठीक आहे, तर बियाणं पेरून ठेवल्यानंतर त्याच्यासोबतच त्याला पाणी सुद्धा देतात, वॉटर इज गिवन बाय द वॉटरिंग कॅन. आफ्टर द onset ऑफ मान्सून these seedlings are transplanted to the main field by the end of June. तर काय करतात ते पूर्णपणे आपल्याला सीझन मिळावा किंवा आपल्याला कापसाचं जे पीक आहे ते कापसाचं पीक आपलं लवकरात लवकर यावं म्हणून जी मेथड ऑफ सोविंग केली जाते त्याला म्हटलं जातं बघा की ट्रान्सप्लांटिंगमध्ये काय केलं जातं की काय बऱ्याच ठिकाणी समजा एखाद्या पिशवीमध्ये बियाणं आधीच पेरून ठेवले जातात किंवा बियाणं लावून ठेवतात आणि एकदा बियाणं लावल्यानंतर आफ्टर फार्मर, ठीक आहे, तर एकदा बियाणं लावल्यानंतर त्याला या ठिकाणी पाणी दिलं जातं. पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस ते जी रोपाची साईज आहे किंवा रोप एक विशिष्ट ठराविक उंचीपर्यंत येऊपर्यंत ठेवली जातात आणि एकदा ती रोपं ठराविक उंची गाठली तर ती रोपं त्या पिशवीमधून बाजूला काढून आपले जे मेन फील्ड आहे, जे आपल्या ठिकाणी योग्य क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. आफ्टर द ऑनसेट ऑफ मान्सून म्हणजे ज्यावेळेस पावसाळा येत असतो किंवा पावसाळा आपल्याला ज्यावेळेस त्यांना पिकासाठी योग्य असेल, हवामान ज्यावेळेस उपलब्ध असेल त्यावेळेस ते जी रोपं आहेत ती रोपं आपल्या पिशवीतून काढून ते आपल्या फील्डमध्ये लावले जातात. म्हणजे एंड ऑफ जून म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. अर्ली सोविंग इन्क्रीज द यील्ड. ह्याचं काय होत असतं की अशा पद्धतीची जर आपण जेवढं लवकर आपण पेरणी करू तर त्याच्यामुळे काय होत असतं की उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढत असतं. इट इन्क्रीज द यील्ड. त्याच्यानंतर बघा जो सेकंड पार्ट आहे त्याला म्हणलं त्याच्यामध्ये दाखवलं की सीड रेट. शब्द बघा सीड रेट. सीड रेट काय आहेत बघा ह्याचे, देसी कॉटन, अमेरिकन कॉटन आणि हायब्रिड कॉटन असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कापसाचे प्रकार आहेत. देसी कॉटन, अमेरिकन कॉटन आणि हायब्रिड कॉटन. तर देसी कॉटनचं सीड रेट काय बघा 12 ते 15 किलो प्रति हेक्टर. सीड रेट ह्याचा अर्थ आहे बीज मात्रा, बियाणांची मात्रा, त्याला सीड रेट असं म्हणलं जातं. तर बघा देसी कॉटनचा सीड रेट किती आहे 12 ते 15 किलो प्रति हेक्टर. त्याच्यानंतर अमेरिकन कॉटनचा सीड रेट ह्याच्यापेक्षा कमी आहे, तो आहे 8 ते 10 किलो प्रति हेक्टर. देसी कॉटनचा आहे 12 ते 15 किलो प्रति हेक्टर आणि अमेरिकन कॉटनचा आहे 8 ते 10 किलो प्रति हेक्टर. त्याच्यानंतर 3 नंबर बघा हायब्रिड कॉटन. हायब्रिड संकरित. तर संकरित जी कापूस आहे तर संकरित कापसाचे ह्या ठिकाणी बीज मात्रा किती आहे 3 ते 4 किलो प्रति हेक्टर. 3 ते 4 किलो प्रति हेक्टर. बघा देसी कॉटनचा आहे 12 ते 15 किलो प्रति हेक्टर. अमेरिकन कॉटन तिचं आहे बीज मात्रा आहे 8 ते 10 किलो प्रति हेक्टर. आणि हायब्रिड कॉटन ज्याला की संकरित बियाणं किंवा संकरित कापूस असं म्हटलं जातं त्याचा बीज मात्रा किंवा बियाणांची मात्रा आहे 3 ते 4 किलो प्रति हेक्टर. त्याच्यानंतर काय म्हटले बघा स्पेसिंग. स्पेसिंग या शब्दाचा अर्थ आहे की 2 बियाणामधलं असणारं अंतर, त्याला म्हटलं जातं स्पेसिंग, अंतर. तर बघा देसी कॉटन जी देशी व्हरायटी आहे त्याचं स्पेसिंग किती, त्याचं अंतर किती आहे 45 बाय 22 सेंटीमीटर. 45 बाय म्हणजे 45 2 ह्याच्यामधले जे अंतर असेल ते 45 बाय 22 सेंटीमीटरचं. अमेरिकन कॉटन जे आहे अमेरिकन कॉटन तर त्याच्या 2 ओळींमधलं जे अंतर आहे ते किती असेल 60 बाय 30 सेंटीमीटर. 60 बाय 30 सेंटीमीटर. त्याचं तर हायब्रिडमध्ये
रेनफेड म्हणजे ज्या ठिकाणी पावसाची ज्यावेळेस संकरित बियाणं लागवड केली जाते तर त्याचं जे आहे स्पेसिंग, त्याचं अंतर आहे 90 बाय 60 सेंटीमीटर. त्याच्यानंतर इरिगेटेड, हायब्रिडमधला इरिगेटेड म्हणजे जे आपल्या वैयक्तिक किंवा घरच्या पाण्यावरती येईल त्याचं जे अंतर असेल ते असेल 120 बाय 90 सेंटीमीटर. तर हे स्पेसिंग म्हणजे कापसाच्या 2 साऱ्यांमधलं असणारं हे अंतर, 2 साऱ्यांमधलं असलेलं हे अंतर. त्याच्यानंतर तो नेक्स्ट पार्ट आहे. नेक्स्ट पार्ट बघा, तर काय म्हटले, इंटर कल्टिवेशन इन अ कॉटन. इंटर कल्टिवेशन, तर बघा की आपण ह्याच्या आधी सुद्धा बघितले की इंटर कल्टिवेशन ह्या शब्दाचा अर्थ आहे आंतर मशागत. इंटर कल्टिवेशन, तर आंतर मशागत काय असेल तर त्याच्यामध्ये गॅप फिलिंग अँड थिनिंग. गॅप फिलिंग म्हणजे काय की जी मोकळी जागा शिल्लक आहे ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर ते लागवड करत असताना बऱ्याच ठिकाणी काही बियाणं उगवून येत नाहीत. तर जे बियाणं उगवून येत नाहीत किंवा जी जागा मोकळी राहिली असते त्या मोकळ्या जागेमध्ये लागवड करणे त्याला गॅप फिलिंग असं म्हटलं जातं. गॅप फिलिंग अँड थिनिंग. तर बघा 1 नंबरला काय म्हटलंय की गॅप फिलिंग. गॅप फिलिंग म्हणजे काय, इट मे बिकम नेसेसरी टू फिल अप द गॅप इन अ कॉटन रो टू मेंटेन द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. तर गॅप फिलिंगमध्ये काय केलं जातं की बघा की बऱ्याच ठिकाणी मी आता ते सांगितलं की बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस लागवड करत असतो तर बऱ्याच ठिकाणची जी रोपं आहे ते रोपं उगवून येत नाही. तर जी रोपं उगवून आली नाहीत त्या ठिकाणी जो मोकळी जागा शिल्लक राहते, जो गॅप शिल्लक राहतो तो गॅप पूर्णपणे या ठिकाणी भरून काढणं त्याला गॅप फिलिंग असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीची गॅप फिलिंग कशासाठी करायची असते की टू मेंटेन ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. जी या ठिकाणी त्याला आपण असं म्हणू की जी प्लांट पॉप्युलेशन आहे म्हणजे जे रोपांची संख्या आहे ती रोपांची संख्या मर्यादित राखण्यासाठी किंवा योग्य राखण्यासाठी आपण गॅप फिलिंग करत असतो टू मेंटेन ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. सेकंड, दिस शुड बी डन